तेरणा साखर कारखाना माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला ढोकी या शाळेमध्ये आता आनंद मेळाव्याचं आयोजन आतमध्ये केलेलं आहे. आनंद मेळावा कसा असतो, कसा साजरा केला जातो व बहुसंख्य या ठिकाणी विद्यार्थी आहेत. एक हर्षोल्लास, एक आनंद, एक शाळेमधला स्नेह मेळावा असतो. तो मेळाव्यात आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी मेळाव्याच्या ठिकाणी जाणार आहोत. तर व्हिडिओ पाहत राहा तुम्ही. तर ढोकी परिसरातील अतिशय ही मोठी शाळा आहे, तेरणा प्रशाला. तर ह्या प्रशालेमध्ये स्नेहभोजन अर्थात त्यालाच म्हणता येईल की आनंद मेळावा, बरोबर ना. तर आनंद मेळावा ह्या ठिकाणी साजरा करायला चालू आहे. तर आता ह्या आनंद मेळाव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फूड स्टॉल आलेले आहेत. तर त्या फूड स्टॉल मध्ये काय काय खाद्यपदार्थ तुम्हाला ह्या ठिकाणी आढळून येतात ते पण आता तुम्हाला एक एक करून दाखवणार आहोत. तर ह्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी संख्या खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतं आपल्याला. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहतात की ह्या पहिल्या स्टॉलवर मंचुरियन आहे. त्यानंतर आता पुढचा स्टॉल आपण पाहणार आहोत वडापावचा. किती रुपयाला वडापाव आहे? दाबेली आहे का? किती रुपयाला आहे? 10 रुपयाला. तर हे बघा लहान पोरांचं त्या ठिकाणी सगळे स्टॉल लागलेले आहेत. नाव सांग तुझं. श्रावणी शशिकांत पुतेकर. तर तू काय विकायली? इडली सांबार. हा, इडली सांबार. इडली सांबार. तर किती रुपयाला इडली सांबार? 10 रुपयाला 2 इडल्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ह्या शाळेमध्ये बघा किती गर्दी आहे मुलांची. पूर्णपणे शाळा जी आहे ती सगळी पूर्ण वर्गाच्या बाहेर आलेली आहे. स्नेह मेळावा अतिशय हर्षोल्लासात आनंदात त्या ठिकाणी साजरा करायला चालू आहे. आपण दुसऱ्या स्टॉलकडे जाणार आहोत. तर या ठिकाणी आपण पाहत आहात की जास्त मुलींचे स्टॉल या ठिकाणी आपल्याला आढळून येत आहेत. तर ह्या मुलींना बघा या ठिकाणी दिदी काय आणलं येतो? पाणीपुरी आणि वडापाव. किती रुपयाला आहे? 15ला. कुठं बनवलंय सगळं? घरी बनवून इथं विकायला आणलंय. बरं थांबा. तर ह्या ठिकाणी पाणीपुरीचा स्टॉल लागलेला आहे. नाव काय तुझं? अमन शुकुर कोतवाल. तर हे बघा पाणीपुरीचा स्टॉल त्या ठिकाणी ह्या मुलांनी लावलेला आहे. किती विकला आतापर्यंत? 400-500 विकलं. 400-500 विकला का? अरे बापरे, चांगला धंदा झाला मग. त्याच्यामध्ये काय काय टाकले? काय काय बरं बरं. तर ह्या स्टॉलवर रसना केलेला आहे. तर आपण कसा कसा रसना काही काय बनवलंय, कशा कशा पद्धतीचा त्याला विचारू. पहिल्यांदा जार घेतला, त्याच्यात 2 किलो साखर होती, परत इलायची टाकली आणि रसण्याचे 2 पॅकेट टाकले. बरं, किती रुपयाला रसना आहे? 10 रुपयाला 1 ग्लास. थंडगार. थंडगार. 5 ग्लासवर 1 ग्लास फ्री. 5 रुपयाला 5 ग्लासवर 1 ग्लास फ्री. फ्री. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहतात की तेरणा शाळा ढोकी या ठिकाणचा आनंद मेळावा अतिशय हर्षोल्लासामध्ये चालू आहे. इथं बालगोपाळांची आणि मुलांची खूप मोठी गर्दी आहे, खूप मोठा गोंधळ आहे, कालवा चालू आहे या ठिकाणी. दुसरे विविध प्रकारचे स्टॉल आपल्याला ह्या ठिकाणी आढळून येत आहेत. तर ह्या ठिकाणी अतिशय मोठा जम्बो ह्या ठिकाणी पाणीपुरीचा मोठा स्टॉल सगळे या शाळेतील मोठा आहे. आणि आपल्याला ह्या गाड्याच्या भोवताली खूप मोठी गर्दी असलेली आपल्याला दिसत आहे. हां बर. किती रुपये धंदा झाला आतापर्यंत? आता 400-500 रुपये झाला असेल. किती, 1 तासात का 2 तासात? अर्धा तास मध्ये. अर्धा तासात 500 रुपये झाला धंदा? वा वा, छान छान छान. तर ह्या ठिकाणी बघा अक्षरशः रांग लागलेली आहे ह्या ठिकाणी खाण्यासाठी. पूर्ण खाण्यासाठी गर्दी या ठिकाणी. थोडं मागे सर का तुम्ही सगळेजण येता शांत बा. प्लेट आहे.
हा बेळ आहे ना तुझ्याकडे हा बर काय काय टाकतो बेळमध्ये कांदा कोथिंबीर शेंगदाणे फरसन आणि गोड पाणी बर तुझं नाव काय यशराज यशराज आणि नाव घुगे घुगे हा. वा किती रुपये दान झाला सकाळपासून मोजले नाहीत अजून. ठीक आहे ओके माझं नाव रेहान आहे हे लय खूप चांगलं बनविलेलं आहे इथं कार्यक्रम सगळे पदार्थ चांगले बनविलेले आहेत काय वाटतंय मध्ये एक आनंद उत्सव एक आनंद मेळावा आहे काय वाटतं ह्या दिवशी चांगलं मजा आहे. येते? हा, मजा येते खूप मजा येत आहे एवढे मोठे जण जमलेले आहेत धिंगाणा मस्ती करायचा दिवस आहे ना आजचा हा तर अतिशय मोठ्या प्रमाणात धिंगाणा करता तुम्ही का चालतं, ठीक आहे थांब रे, थांब नुसतं काय लोकांच्या चालू आहे तरी कार्यक्रम आणि 26 जानेवारी निमित्त आयोजन केलेलं आहे इथं शाळेत तरी कार्यक्रम लई मोठा इथं गर्दीने चांगली झालेली आहे तर शाळेसाठी केलेला आनंद मेळावा म्हणते त्याला आनंद मेळावा ही 26 जानेवारी निमित्त आयोजन केलेलं आहे आनंद मेळावा म्हणजे एकदम जल्लोष करायचा दिवस आहे का हा ते करायचा आणि आता 10वीची बॅच ही लई महत्वाचा दिवस आहे 10वीची बॅच म्हणजे येतात लई ती करणार ती लास्ट वर्ष असल्यामुळे 10वीचे पोरं आहेत का जास्त मजा करणार 10वीचे पोरांसाठी जास्त केलं बरं आता निरोप समारंभ होणार आहे हा 10वीचा ह्या शाळेतून तुम्हाला निरोप दिला जाणार आहे आणि आपला कार्यक्रम होईल 10वीच्या बॅचचा हा किती तारखेला आहे ते काय सांगितलं तारीख सांगितल्यावर तुम्हाला सांगतो ठीक आहे ओके चालेल धन्यवाद तर या ठिकाणी पापड खाण्याचा आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा करतात किती रुपयाला पापड आहे 5 रुपयाला स्वस्त आहे मसाला पापड तर अशा पद्धतीनं तेरणा शाळा ढोकी येथे या ठिकाणचा हा आनंद उत्सव आनंद मेळावा या ठिकाणी हे बघा इथं रसना बनवायला चला काय बनवायला चला किती रुपये रसना तर नमस्कार सर नमस्कार. आज आपल्या तेरणा या प्रशालेमध्ये एक आनंद मेळावा साजरा केला जात आहे अतिशय विद्यार्थी आहेत हर्षोल्लासामध्ये आहेत आनंदात आहेत तर आपण एक शिक्षक म्हणून आपल्याला काय वाटतं नेमकं समाधान वाटतंय का ठीक आहे हा आनंद मेळावा जो आहे बर हा आयोजित केलाय याच्या पाठीमागचा उद्देश जो आहे ह्या आनंद मेळाव्यातून मुलांना मुलींना सगळ्यांनाच व्यावहारिक ज्ञान मिळावं बरोबर देवाणघेवाण कशी करावी काटकसर कशी करावी चांगले पदार्थ कसे निवडावेत यातून आपल्याला आनंद कसा घेता येईल यासाठी हा मुख्य उद्देश या आनंद मेळाव्याचा आहे या आनंद मेळाव्यामध्ये या शाळेमधले 5वी ते 12वी पर्यंतचे मुलं मुली सर्व विद्यार्थी जात धर्म पंथ कुठलंही बंधन नाही ज्याला कोणता व्यवसाय करू वाटे ज्याच्यामध्ये आवड आहे त्यानं तो स्टॉल मांडलेला आहे सर्व शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी प्रतिसाद दिलेला आहे सर्व शिक्षकांनी सुद्धा मी सुद्धा त्याची चव घेतलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी सुंदरपैकी ॲटम बनवलेले आहेत यात कुठली शंका नाही असं त्यांच्याकडं ज्ञान कौशल्य परत काय करावं यावं हा उद्देश हा आनंद मेळाव्याचा आहे आज तेरणा प्रशाला तेरणा साखर कारखाना प्रशाला ढोकी या ठिकाणी बाल आनंद मेळावा या ठिकाणी केलेला आहे यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना जे काही दैनंदिन अनुभव आहेत जे काय बाजाराच्या संदर्भातल्या किंवा वस्तू खरेदी करण्याच्या संदर्भातला अनुभव त्यांना देण्यासाठी ही बाल आनंद मेळावा या ठिकाणी केलेला आहे तेरणा प्रशाला या शाळेमध्ये आनंद मेळावा आयोजित केला आहे तर त्या कार्यक्रमाविषयी ह्या मॅडम आहेत कांबळे मॅडम ते आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत मी तेरणा प्रशाला माध्यमिकच्या वतीने शाळेतील आमचे प्राचार्य पूर्ण स्टाफ यांच्या वतीने 2026 हा आनंद मेळावा साजरा करत आहोत तसा तर दरवर्षी आम्ही आनंद मेळावा साजरा करतो यातून विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव मिळतो व्यावहारिक ज्ञानाचं व्यवहार कळतो त्यामुळे विविध पदार्थ कसे बनवायचे किंवा समाजामध्ये व्यवसाय करत असताना येणाऱ्या अडी अडचणी या प्रशालेच्या या ठिकाणी या आनंद मेळाव्यातून त्यांना शिकता येतं त्या दृष्टिकोनातून आम्ही दरवर्षीच हा आनंद मेळावा साजरा करतो
या आनंद मेळाव्यामध्ये अजून दुसरी एक भावना व्यक्त करता येते की या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विद्यार्थी एक दुसऱ्यांना चांगल्या पद्धतीने मदत करतो, पुन्हा व्यवसायाला मदत करतो आणि मैत्री भावातून एकमेकांना खाऊ पण घालतात आनंदाने. विद्यार्थी शिक्षकांना, शिक्षक विद्यार्थ्यांना म्हणजे हा आनंदाचं वातावरण या ठिकाणी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून म्हणजे असे काही शिक्षणाचे मूल्य असतात की ते शाळेतून बाळकडू इथं पाजले जातात की एखाद्या विद्यार्थ्याला एखादा व्यवसाय करायचा असेल तर तो व्यवसाय कशा पद्धतीने करावा, त्याचा फायदा तोटा कसा होतो हे पूर्ण ज्ञान या व्यवसायातून, या आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्याला घेता येतो. तर मित्रांनो, तेरणा शाळेचे मुख्याध्यापक आणि प्राध्यापक वीर सर आहेत. तर या आनंद मेळाव्याविषयी आपलं ह्या ठिकाणी जो कसा साजरा केला जातो किंवा विद्यार्थ्याला काय मार्गदर्शन केलं जातं ह्या मेळाव्याच्या माध्यमातून त्याच्याविषयी सर सांगणार आहेत. मी वीर नरेंद्र दादासाहेब, तेरणा शेतकरी साखर कारखाना माध्यमिक उच्च माध्यमिक प्रशाला तेरणानगर यांचा मुख्याध्यापक. हा मेळावा आनंद मेळावा आहे. लहान मुलांना त्यातून आर्थिक दृष्टिकोनातून आपल्या पुढल्या जीवनामध्ये जी चढ उतार येणार आहे त्याची प्रात्यक्षिक माहिती त्यांना देण्यासाठी, व्यवसाय कसा करायचा, व्यवसायातून आपल्याला किती उत्पन्न निघतंय, त्यानंतर त्याला कुठले कुठले घटक लागतात, त्यानंतर आपण कच्चा माल कसा आणायचा, त्यानंतर पक्का माल तयार करून कसा विकायचा, त्याची किंमत किती ठरवायची, ते कशा पद्धतीने असलं पाहिजे, यासाठी या सर्व गुणासाठी आणि त्याचे सर्व गुण इथं संपन्न होण्यासाठी हा मेळावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. ओके. तेरणा प्रशाला ढोकी या शाळेतील आनंद मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता आणि तो बहुसंख्य गर्दीमध्ये त्या ठिकाणी पार पडत आहे. तर आपण आता कोण बोलणार आहे का अजून? आनंद मेळावा पूर्णपणे पार पडलेला आहे. तर व्हिडिओ पाहत राहा तुम्ही आणि आनंद मेळाव्याचा व्हिडिओ जर आवडला तर इतर मुलांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना माहिती हो की शाळेमध्ये आनंद मेळावे कशा प्रकारे साजरे केले जातात, त्याच्यातून काय ज्ञान मिळते, काय जनरली माहिती मिळते आणि कशा कशा पद्धतीनं खाद्यपदार्थ बनवले जातात आणि ते विकून प्रत्येक मुलाला ज्यांनी स्टॉल मांडला आहे त्याला 4 पैशाचा फायदा होतो. थँक्यू व्हेरी मच.